ते एवढं कशासाठी चाललंय आई साहेब? चिकन करायचं, चिकन. तरी सगळे आंबे फिनिश करायचे आपल्याला, है ना ग? आपण दोघी मिळून फिनिश करून टाकू. की रेमल सायक्लोन आलेला आहे कोलकात्यामध्ये आणि आज तुमच्यावर शेअर करते मी आईची चिकनची रेसिपी. तेच ड्रेस घालून मग कंटाळा येतो ना, आणि तुम्हाला सुद्धा पाहायला बोर होत असेल आणि त्याला मिसमॅच पण करत असते. चल ना, तर इथे घेते मी गवती चहा. चहा उकळायला लागलं असेल. फिटिंग करून घ्यायचं आहे. थोडं सैलच वाटतोय, त्यामुळे मला फिटिंग करून घ्यायचं आहे. तो उचलून गोण्यांमध्ये भरून असं एक साईड करून ठेवलेला आहे अण्णांनी. द्या मामाला. मामा डबा आला. बाय बाय. चालले आमचे छोटे भाऊराया ड्युटीवर. आणि तू लगेच ह्याच्यावर टाकती ना? हा. द्या मामाला. मामा डबा आला. आला आला. आई डबा उचल उचल उचल. चला मामा ठेवीन डबा. चला आता ये. देऊ का? तिला पीठ दे हातामध्ये. ते खाली हाती का? हाती थोडी. बस का? कर आता भाकरी करा छान छान. गुड मॉर्निंग झालेली आहे इकडे. तिकडे आपली गाडी आहे ही. हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर आज सकाळी लवकर उठले, आवरलं. इकडे ही का उठली आहे आणि आता तिला ही आंघोळ घालायची, पण तिला आजची आंघोळ घालणार आहे, त्यामुळे मी घालणार नाही. चांगलं चोळून चोळून आंघोळ घालणार आहे. काल पण खूप रडवली. आतासुद्धा खेळते इकडे. आणि मामा चाललाय ड्युटीवर. तर मामाला डबा दिलाय है ना? भाचींनी डबा दिलाय मामाला. किती काम करते ग माझे छोटं पिल्लू. मामाला डबा दिला. सॅकमध्ये ठेवला आता. मामाला डबा दिला. सॅकमध्ये ठेवला आता. बाय बाय कर जा. पण लाटणे घेऊन बाय. लागन मागा ती. खरंच चालली काय? बाय बाय पिल्लू. लगेच माग लागली. गेट लाव बाळा. अरे 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 आल्या 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 आल्या. अरे मॅडम. बाय बाय. चालले आमचे छोटे भाऊराया ड्युटीवर आणि भाची मॅडम करतात बाय इकडून. बाय. चल हवा सुटली छान. बाय. चला. तुला जायचं होतं गुर. गुर गेले मम्मा. येणार संध्याकाळी परत. मग चक्कर मारानंतर ठीक आहे. आता खेळा. शंभो करायची आपल्याला. हां लसूण सोलायचा. हो इथं बस. तू उचल बाबू. त्याच्यावर बसशील तू.
तर हा एक ड्रेस आहे, मी चाकणला घेतलेला. तर हा जरा फिटिंग करून घ्यायचा आहे. थोडं सैलच वाटतोय, त्यामुळे मला फिटिंग करून घ्यायचं आहे. बघू म्हटलं ह्या टाईपमधले ड्रेस वापरून बघू कसा दिसतोय कसा नाही. तर थोडे इथे बाहीला पण मोठे आहेत, जरा फिटिंग केले ना छान शेपमध्ये दिसतात. नाही ते ढगळे घातलेलं मला नाही आवडत, त्यामुळे मला फिटिंगमध्ये व्यवस्थित असेल ना छान दिसतो. आता इथं आबा आहेत ना, त्या दिवशी मला न्यायला आलते अण्णांबरोबर. ते आबा ते मशीन चालवतात, ते सुद्धा फिट वगैरे करून देतात. त्यामुळे मी इकडेच आणलं. हा ड्रेस फिटिंग व्यवस्थित करून देतील आणि छानपैकी बसल्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला विअर करून दाखवीन की हा सेट कसा आहे. म्हणजे ड्रेस कोणत्या टाईपमध्ये आहे, याच्यावर पॅन्ट कोणती आहे आणि ओढणी कोणती आहे ते तुमच्यावर मी शेअर करेलच. तोपर्यंत आता फिटिंग करायला देते. आपण सांगते मी अशा पद्धतीने मला फिट करून द्या. आणि माझ्याकडं ड्रेस आहेत, पण कसे तेच यूज करून ना खराब व्हायला लागले होते ड्रेस. मला दुसरे नवीन काहीतरी पाहिजे होतं. म्हटलं हा म्हणून हा ड्रेस एक घेतला मी. आणि मला जर आवडला तर ह्या टाईपमध्ये घेत जाईल, नाही आवडला तर मी घेणार नाही. कापड जर छान असेल तर नक्की घेईल. आणि कसं असतं व्हिडिओज बनवते, त्यामुळे मला नवीन एखाद 2 ड्रेस पाहिजेच. तेच ड्रेस घालून कंटाळा येतो ना, आणि तुम्हाला सुद्धा पाहायला बोर होत असेल. आणि त्याला मिसमॅच पण करत असते. सध्या एवढे ड्रेसेस नाही माझ्याकडे, मोजकेच ड्रेसेस आहेत, तेवढेच मी वापरते. आणि खूप सारे घेऊन तरी काय करणार, ते असेच पडून राहतात. त्यामुळे मी फक्त मोजकेच असतात, पण चांगल्या क्वालिटीचे असतात. चहा प्यायची वेळ झालेली आहे माझी. चालले आता गवती चहा आणायला वरती. 3:45 होता हे ना, आले घेऊन. आणि मस्त कडक ऊन पडलंय. तुला पण यायचं आहे? चप्पल घाल मग. चल नको घाल, नाही चप्पल ते ठेवू नये घरामध्ये, ठेवू नये. चल आता घेऊया. बाय बाय. आईची चप्पल घालते. आईची का अण्णांची? अण्णांची. चला चला. सावकाशी. चला या लवकर हळूहळू पकडून ये. इथे ठेवला आहे गवती चहा. काय झाड लावली काय माहीत बाबा. हां जास्वंद आहे, तेवढंच आहे. हे कसलं आहे? कोरफड पण लावलेली आहे. आणि हे सिमेंटचे पोते आहेत. काही वाळू होती, खडी होती ना, ते सर्व इथं पडलेलं होतं. ह्या ठिकाणी पूर्ण असा ढीग लागलेला होता. तो उचलून गोण्यांमध्ये भरून असा एक साईड करून ठेवलेला आहे अण्णांनी, आई अण्णांनी दोघांनी. तसा स्लॅब आहे हा मोठा, इथे कपडे टाकलेले वरती. हा बाहेरचा नजारा. आणि मस्त गार हवा सुटलेली आहे, कारण की रेमल सायक्लोन आलेला आहे कोलकात्यामध्ये आणि तिथे खूप उद्ध्वस्त केलेला आहे. काही जीवितहानी पण झालेली आहे. त्यामुळे ना त्याचा परिणाम इकडे आपल्याकडे पण दिसून येतो. किनारपट्टीवर जास्त सायक्लोनचा परिणाम दिसून येतोय आणि त्यामुळेच इतकी हवा चालू आहे. आता इतकं ऊन पडलेलं आहे तरी हवा काही कमी होत नाही. जे काय वारं आहे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. हो घ्यायचं आपल्याला. चल आता गवती चहा घ्यायचा आहे. आणि मेन म्हणजे मी इकडे आले ना, इकडे मला खूप आळस येतो. माहीत नाही मला खूप आळस येतो. असं वाटतं की काहीच नाही करायचं मला आता काम. फक्त आराम करायचा आहे. चल ना तर इथे घेते मी गवती चहा उकळायला लागलं असेल. परत खालून आई आवाज देणार आहे मला, लवकर आण. चला मॅडम तुझी पॅन्ट तिथे ठेव. चला मी कपडे पण घेऊन जाते. म्हणजे पहिला आईला पण वरती यायला नको. आईचे पण हातपाय जास्त दुखतात. ते सारखं वर खाली करून पण थकवा येतोच. त्यामुळे आता मी घेऊन जाते.
तू खा. काय घातलं होतं का ते आई? अरे तिने माझ्या हाताचं काढून घातले. हे बघ आंबा खाती माझ्या हातातलं ते तिने कधी काढलं का मी पायात मारायचं मी पाहिलं प्यायला. काढ तिचे काढ. ते पायातलं धुवायला पाहिजे ते की नाही काळं पडले. उद्या काढून दे मी धुवून काढते. या आंबे खायला कॉम्प्युटर लय भारी चालत आहे. ए, कॉम्प्युटर लय भारी चालत आहे. सगळे आंबे फिनिश करायचे आपल्याला है ना ग. आपण दोघी मिळून फिनिश करून टाकू. एकच आंबा राहिला ते शेवट. खाऊन टाका. हे बघा इकडे छान आहे ना. छान छान आहे. हा खा. तर आता आम्ही फिनिश करून टाकतो आंबे सगळे. एकच आंबा राहिला आहे तर तो नंतर खायचा आहे. तर उद्या खाणार आम्ही. आई साहेब बस का लसूण नाही ना काय करायचं. आता हे मी काय करते तर हे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. म्हणजे आईने भाजलंय. कांदा मी भाजलाय. खोबरं आईने भाजलंय आणि तर लसूण आहे. आता हे एवढं कशासाठी चाललंय आई साहेब. चिकन करायचं. चिकन तर हे चाललंय आज चिकन बनवायचं आहे. माऊला चिकन खायचं आहे. आमच्या माऊला की माऊच्या मम्माला. तर मला चिकन खायचं आहे म्हणून एवढी तयारी चालली आहे. तर लाईट जायच्या आधीच आम्हाला बारीक करायचंय मसाला. कारण लाईटीचा प्रॉब्लेम इथं आहेच. चाकणसारखीच गंमत इकडे आहे. घे बाई घे. बोलू घे. हो की नाही आई साहेब. हा आमच्याकडे जायची मी जाते. चला आता इकडे आज तुमच्यावर शेअर करते मी आईची चिकनची रेसिपी. साधी सिंपल. जास्त काही मसाले नसतात आणि जे काय म्हणतात ग सुकं चिकन असतं ना फ्राय फक्त केलेले तेही तुम्हाला दाखवेल. तर इकडे कांदा आणि खोबरे तर फ्राय केलेले. इकडे लसूण आहे ते आता व्यवस्थित वाटण करून घ्यायचं आहे. गार झाल्यानंतर वाटण करून घेणार आहे आई. कमी करू. आलं आलं लसूण खोबरं असं करायचं सांगायचं. आलं हां आलं पण टाकायचं आहे. लसूण पण टाकायचं आहे. कोथिंबीर पण टाकायची. अजून काय टाकायचं. अजून काय मसाला गरम मसाला आणि मसाला गरम मसाला काय जे असेल ते जे घरात मसाले ते टाकायचे. लाल तिखट टाकायचं आहे. हळद पण टाकायची. मीठ पण टाकायचं आहे. या आवर्जून टाकायचे आहे. 3 गोष्टी विसरू नका. नाही तर भाजीला काही चव राहणार नाही. बेचव होईल भाजी. तर हे चिकन शिजवून घेतलं आहे. याच्यासाठी काय आपण कांदा टाकलं होतं ना परतायला. कांदा हळद मीठ टाकलं आणि चिकन शिजवून घेतलेलं आहे. इकडे आता कढईमध्ये मसाला परतत आहे भाजीसाठी. हा मसाला आहे तो खोबरं आलं लसूण फक्त एवढाच मसाला आहे. त्यामुळे तो व्हाईट कलरमध्ये दिसतो. आता हा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा आहे. आणि हा परतल्यानंतर मग हा टाकायचा आहे. हा कांदा कोथिंबीर टाकून केलेलं पेस्ट आहे. ही पेस्ट नंतर ही चांगली लाल परतल्यानंतर त्यामध्ये ॲड करायची आहे. आणि इकडे मीठ काढले आहे सेपरेट आणि इथे मसाले काढले आहेत. इकडं गरम मसाला कांदा लसूण मसाला तिखट असं. आणि हळद टाकायची ना. हळद टाकली. हळद पण टाकायची आहे. तर असं ते मसाले घेतले आहेत. जे घरात अवेलेबल असतील ते मसाले आपल्याला भाजीला टाकायचे आहेत. चिकन मसाला मटन मसाला जो मसाला असेल तोही टाकू शकता. घरात अवेलेबल असेल ते टाका तुम्ही मसाले. तर आता हे चांगले परतून घेणार आहे आई. आणि त्यानंतर हे मसाले सगळे ॲड करणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये चिकन टाकणार आहे. आता एवढंच दाखवते. आई तिकडे करत आहे भाजी आणि मी इकडे गॅसवर भाकरी करून घेत आहे. बाकीच्या भाकरी झालेल्या आहेत. थोडेच राहिलेलं ते इकडे राईस लावलेला आहे. चला आता मी भाकरी करून घेते आणि मग जेवायला बसायचं. बाबू
हे बघा आमच्या बाप्पा. इहू बाप्पा करतेस. अरे वा अरे वा. बघ इकडं. देव बाप्पा. सगळे मसाले टाकले ना. हा बघाशी काढले सगळे टाकले. आता पाणी. आता ते पाणी ॲड केलं ना. रस्सा भाजी करायची आहे आपल्याला त्यासाठी. आणि याच्यासाठी काढलं का सुक्यासाठी. हे काय इकडे. हां ते फ्राय करायची फक्त तिखट मीठ टाकून. ते छान तिकडे काढून ठेवले आहे साईडला. आता त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आई. चवीनुसार मीठ ॲड करा. चला आता उकळी आली का चिकन शिजेल आणि खायला बसूया. तोपर्यंत आई इकडे चिकन शिजल्यानंतर सुकं करेल. ओके नाही. आम्ही बसला तर जेवण करायला. तर जेवणामध्ये काय मेनू आहे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. चला तरी मी दाखवते एकदा ताटामध्ये काय काय मेनू घेतलेला आहे. इकडे आहे रस्सा भाजी. इकडे चिकनची हड्डी लेग कांदा अनियन आणि भाकरी आहे इकडे मस्तपैकी. आणि इहू इथे बसली आहे. काय खाते. भाकरी खाते का. कांदा खाते ग मामा. आम्ही सर्वजण आता जेवायला बसलेलो आहोत इकडे. ये ओ तुला खायची. ये तू इकडे पुढे. हँकी पाहिजे नंतर. हां हँड पुश. चला आता आम्ही जेवण करतो आणि मग नंतर रिव्ह्यू देईन कशी झाली भाजी कशी नाही. ओके. दुसऱ्या दिवशी रात्रीचा व्लॉग कंटिन्यू करत आहे. दिवसभर मला वेळ मिळाला नाही कारण की PPT बनवत होते त्यासाठी. आणि आता मी चालले आबांच्या घरी. तिकडे जेवायला बोलवलं आहे मला त्यासाठी. आणि ही कायची नजर चुकून मी आता चालले आहे. आणि काल रात्री चिकनची भाजी खूप मस्त झाली होती. आणि त्यानंतर मला काही शूट करायला टाईम भेटलाच नाही. ही काला झोपायचं होतं त्यासाठी नजर चुकून आले. नाही बाबा ती एका जागी बसलं नाही माहिती का. चलो केले बाबा. काय आज पुरणपोळ्या काय असंच बनवले अगं. असं स्पेशल काय नाही. हां सहज खाऊशी वाटलं म्हणून बनवली. पण तू लगेच ह्याच्यावर टाकती ना. हां वैशूने बोलवले मला जेवण्यासाठी. आणि स्प्ले बघा तिने पुरणपोळ्या गुळवणी आमटी भात. तर ही आहे वैशू. आणि इकडे आबा तुम्हाला तर माहीतच आहे मला न्यायला आले होते. गुरुवारची सुट्टी असते ना. नंतर मला बोलवलं जेवण्यासाठी म्हणून म्हटलं चल आता. आणि ही त्याला घरी ठेवून आले. नजर चुकून आले तिची. नाही तर अजिबात जेवण करून देणार नाही ती.